अधिकारी आहेत, भूमिलेख अधिकारी महसूल आहे. म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ सगळा माल वाटून खाऊ. तर त्याच्यामुळे दोन्ही भाऊ उत्तर देणार आहेत का एकच भाऊ जबाबदारी घेऊन उत्तर देणार आहेत? दोन्ही भाऊ सभागृहात आहेत. हा, म्हणून मी हा प्रश्न विचारला. विषय असा आहे की सभा काय झालंय, बावनकुळे साहेबांना हल्ली प्रश्न विचारायलाच भीती वाटते, कारण फार जोरदार उत्तर देतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तो विषय मी आता उद्या मांडीन, कारण त्याच्यावरती मला बोलायचं सविस्तर. पण हा विषय आता महत्त्वाचा आहे. 1981 चा जो GR आहे, या GR प्रमाणे शासनाने जो निर्णय केला आहे की 4000 मीटरच्या वरचे जे प्लॉट आहेत, हे 4000 मीटरच्या वरचे जे प्लॉट आहेत यांना जर डेव्हलपमेंट करायची असेल तर या प्लॉटने 20% हे म्हाडाला दिले पाहिजेत. म्हाडा ही नोडल एजन्सी आहे. 10% त्यांनी अजून ओपन स्पेस ठेवली पाहिजे आणि 5% जर 20,000 मीटरच्या वरती असेल तर त्यांनी 5,000. परंतु फक्त मी आता नाशिकचं बोलतोय. या नाशिकमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांनी या GRचा गैरफायदा घेऊन, अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन, कारण जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर ह्याच्यात जर सवलत पाहिजे असेल तर तिकडचे जे स्थानिक प्राधिकरण आहे, मग तिकडची महानगरपालिका असेल त्याची NOC घ्यावी लागते आणि मग डेव्हलपमेंट करावी लागते. यांनी काय केलंय की ह्याचे 4000 मीटर होऊ नये म्हणून त्याचे तुकडे पाडलेले आहेत. हे तुकडे पाडायचा अधिकार कोणाला आहे? जे स्थानिक प्राधिकरण आहेत त्यांना. त्यांची नातकडे भूमिलेख अधिकारी जे आहेत हे लोक त्याचं डिव्हिजन करतात, पोटहिस्से करतात. हे पोटहिस्से करताना त्यांनी 4000 मीटर होऊ नये म्हणून ही काळजी घेतली आहे. पण ते 4000च्या खाली जर ठेवायचं असेल किंवा त्याचे जर पोटहिस्से करायचे असतील तर नाशिक महानगरपालिकेची त्याला परवानगी घ्यावी लागते. अशा 200 केसेस आत्ता माझ्याकडे आत्ता आहेत. या 200 केसेस म्हणजे ज्याच्यामध्ये शासनाची हजारो कोटीची जमीन किंवा हजारो कोटीचे फ्लॅट्स हे या बिल्डर लोकांनी ढापले आहेत, चोरी केली आहेत. कोणाच्या मदतीने? भूमी अधिकारी जे असतात, लँड सर्वेअर किंवा ह्यांच्या मदतीने हे केलेले आहेत. याच्यामध्ये 49 लोकांवरती गुन्हा दाखल झाला. 49 लोकांवरती गुन्हा काय दाखल झाला तर त्यांनी तर बोगसच केले, बोगस नकाशे सबमिट केले म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्यांची चौकशी चालू आहे. माझं म्हणणं असं आहे की मार्चमध्ये ही केस झालेली आहे. 200 केसेस तुमच्याकडे आलेले आहेत. या 200 केसेसमध्ये गुन्हा हा 49 लोकांवरती जो गुन्हा सोडला तर बाकीच्या कोणावरती काहीच कारवाई झालेली नाही आहे. फक्त पोलिसांची चौकशी चालू आहे. लोकांना तिकडे बोलवलं जाते, तिथे हिशोब केले जात आहेत आणि फक्त हिशोब करून तिकडे फक्त त्यांच्या स्टेटमेंट्स घेऊन सोडले जात आहेत. मी अगदी साधं उदाहरण एक आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं तर पिंकेश शाह नावाचा बिल्डर आहे. त्याने 670 फ्लॅट बांधले. त्याला नियमाप्रमाणे द्यायला किती पाहिजे होते? 164 फ्लॅट त्याला द्यायला पाहिजे होते म्हाडाला. त्याने काय केलं? 2013ची मंगल कार्याला मिळालेली परवानगी वापरली आणि 2018ला बिल्डिंग बांधून टाकल्या आणि 164 फ्लॅट म्हाडाला. हे फ्लॅट मिळणार आहेत कोणाला? गोरगरिबांना तुम्ही स्कीममध्ये देता. जे आपल्याला मिळतात, PAP मध्ये मिळत असतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीममध्ये मिळत असतील म्हाडाला, तर आपण ते गरिबांच्या स्कीमसाठी देतो. म्हणजे गरिबांना एका बाजूने सरकार म्हणतं आम्ही गरिबांना घरं देतोय, दुसऱ्या बाजूने ह्या चोर लोकांना संरक्षण देतोय आणि त्यांचे फ्लॅट्स काढून घेतोय. त्याच्या बाबतीत कुठली कारवाई होत नाहीये. या 200 लोकांची लिस्ट मी आपल्याकडे पाठवून देतो. आपल्याकडे तर असेलच कदाचित, पण या 200 लोकांची लिस्ट मी पाठवून देतोय. आणि याच्या बाबतीमध्ये सरकार काय करणार आहे? अजून कुठल्याही प्रकारचा गुन्ह्यामध्ये 39 लोकांचा गुन्हा वेगळा आहे, परंतु 39 सोडले तर बाकीचे जे लोक आहेत 200 पेक्षा जास्त अधिकारी, यांच्या बाबतीत कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही. आपण मला स्पेसिफिक टाइम सांगा की किती दिवसात हे चौकशी सगळी करणार, कोणाच्या माध्यमातून करणार. कारण तिथे आता सगळे रेट लागलेत. तुझी जागा किती आहे, किती एरिया आहे तुझा, त्या एरियाप्रमाणे त्यांनी रेट ठरवून टाकलेत. एवढे पैसे देऊन टाक, विषय संपवून टाक. आम्हाला तुमच्याकडनं स्पेसिफिक माहिती पाहिजे, कारण याच्यात भूमिलेख अधिकारी पण आहेत, याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी पण आहेत. त्याच्यामुळे दोन्ही भाऊ मिळून खात आहेत. म्हाडाचे अधिकारी देखील आहेत. 3 भाऊ
पण ते तिन्ही भाऊ एकाच घरातले आहेत आणि चौथ्याला उत्तर द्यावं लागतंय. तर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या 200 पेक्षा जास्त ज्या बाबी मी आपल्यासमोर देतोय यांची चौकशी आपण किती दिवसात करणार, यांनी ढापलेली जमीन आपण कुठल्या पद्धतीने परत घेणार, त्याचं कारण असेल ती परत घेतली पाहिजे. तर हजारो कोटीचं शासनाचं नुकसान होतंय, तर आपण मला स्पेसिफिक सांगा याची चौकशी कोणाच्या माध्यमातून करणार, ह्या जमिनी ज्या ढापल्या गेल्या त्या परत कशा घेणार, आणि ज्यांनी तुम्हाला सांगू नुसता एक एनएचा अर्ज दिला त्याच्यावरती ह्या अर्जाची वरती सही नाही म्हणून फॉर्जरीचे गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत आणि इथे राजरोजपणे हजारो कोटीची जमीन चोरली जाते, त्यांच्यावरती फॉर्जरी नाही, त्यांच्यावरती कुठल्या चिटिंगची केस नाही, त्यांच्यावरती ईडी नाही, त्यांच्यावरती कुठलंही काय नाही. म्हणजे तुम्ही या चोरांना संरक्षण देण्याचं काम करताय का, हा माझा प्रश्न आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही कोणाच्या माध्यमातून ही चौकशी करणार, किती दिवसात करणार, ही उरलेली जमीन तुम्ही कुठल्या मार्गाने परत घेणार, आणि स्पेसिफिक याच्या बाबतीत तुम्ही अशा चोर लोकांना, कारण हा तर फक्त नाशिकचा विषय आहे, असं सगळं संभाजीनगर महाराष्ट्रात खूप ठिकाणी झालेलं आहे, पण एका ठिकाणी जर तुम्ही चाप लावला तर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला त्याला लोकांना धडा शिकवता येईल. त्याच्यामुळे ह्या मध्ये दोषी जे सापडलेले आहेत, हा खरं म्हणजे MCOCचा गुन्हा होतोय, संघटित गुन्हेगारी आहे, खरं म्हणजे त्याला पण ॲप्लिकेबल होऊ शकतं.